नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्र सरकारमधले मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये मोबाईलवरती रमी खेळताना त्यांचा एक फोटो छायाचित्र व्हायरल झालं आणि त्याच्यावरून एक चर्चा सुरू झालेली आहे. गदारोळ उठलेला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांनी नेहमीप्रमाणे साळसूतपणे जर मी दोषी आढळलो तर राजीनामा देईल वगैरे वगैरे शब्द वापरलेले आहेत. प्रश्न जो निर्माण होतो तो आमचे सगळे लोकप्रतिनिधी पुरेसे गंभीर आहेत की नाही. माणिकराव कोकाटेंचं असं नाही की काल राजकारणात आलेले आहेत, ज्येष्ठ राजकारणी आहेत. म्हणजे तुम्हाला विधिमंडळाचं कामकाज याच्या बाबतीतलंच गांभीर्य आहे की नाही. पहिली गोष्ट सगळ्यात त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे कुणीही, तो साधा नगरसेवक असो, ग्रामपंचायत सदस्य असो, जिल्हा परिषद सदस्य असो, आमदार खासदार असो, तो जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो किंवा नेमल्या जातो, कुठलीही गोष्ट असो, हे सगळे संपूर्ण भारतातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतं. त्याच्यामुळे बाकीच्यांपेक्षा त्यांच्यावरती एक जबाबदारी आधीच जास्त येते की तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये गंभीर असलं पाहिजे. लोकांचे प्रश्न तुम्ही मांडायला पाहिजेत, लोकांच्या कल्याणासाठी सगळं काम केलं पाहिजे, देशाच्या विकासासाठी. बाकीचं सगळं ठीक आहे. पहिला मुद्दा सरळ साधा उपस्थित होतो, ते रमी खेळतात की नाही ते बाजूला ठेव. तुम्ही मोबाईल काढून का बसले? म्हणजे तुमचं त्या कामकाजामध्ये लक्ष नाहीये का? मी इतका मोठा पैसा आपण त्याच्यावरती खर्च करतो आहोत, टॅक्स पेअर करदात्यांचा पैसा खर्च होतोय, शब्दानं शब्द नोंदवल्या जातो, विधिमंडळातला शब्दानं शब्द नोंदवल्या जातो, आक्षेपार्ह शब्द वगळले जातं, इतकं बारकाव्यानं सगळं केलं जातं. त्याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन, विधिमंडळातल्या कामकाजाचं, संसदेतल्या कामकाजाचं, प्रत्येक गोष्टीचं सगळं हे ठेवलं जातं. संदर्भ सगळं जपून ठेवला जातो, त्याची नोंद केली जाते. असं असताना तुमची जबाबदारी आहे, तुम्ही एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा विधिमंडळाचं संसदेचं अधिवेशन चालू असतं तेव्हा जास्तीत जास्त काळ तुम्ही तिथे हजर राहणं भाग आहे. अगदीच काही अपरिहार्य अडचणी आहेत, प्रकृतीच्या तक्रारी आहेत, कुटुंबातले काही समस्या आहेत वगैरे, ते जर वगळलं तर अन्यथा जास्तीत जास्त काळ तुम्ही तिथं बसलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं बोलणं असो, दुसऱ्यांचं बोलणं असो, मांडणी असो, एक लोकप्रतिनिधी म्हणूनच तुम्ही ते सगळ्यात पहिल्यांदा तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तर मंत्री आहात. बरं, मंत्री असल्याच्या नंतर फक्त आपल्या खात्यापुरतंच काहीतरी जबाबदारी आहे असं नसतं. मंत्रिमंडळ हे शेवटी पुन्हा प्रातिनिधिक असतं. एक तर म्हणजे ही आपली लोकशाहीची सिस्टीम कशी आहे की सगळे 140 कोटी लोक एका ठिकाणी बसू शकत नाहीत. म्हणून तर आपण हे टप्प्याटप्प्यानं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, त्याच्यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशी विविध स्तरीय रचना कशामुळे केलेली आहे की सगळेच लोक एका ठिकाणी बसू शकत नाहीत, म्हणून त्यांचे प्रतिनिधी त्यांनी एका ठिकाणी बसावं. त्याच्यातले काही जण ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावं, त्याच्यामधल्या काही जणांना मंत्री करण्यात यावं. हे सगळं प्रातिनिधिक आहे. कुठलाही मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या खात्यापुरते, त्यांच्या पक्षापुरते, त्यांच्या मतदारसंघापुरते लोकप्रतिनिधी नाहीत. ते सगळ्याच्या सगळ्या संपूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातल्या संदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेचं करतात. मग असं असताना तुम्हाला एवढे गांभीर्य नाही. म्हणजे एक तर सगळ्यात पहिला आक्षेप हा की तुम्ही मोबाईल काढून बसलेले तिथं, विधिमंडळाचं कामकाज चालू आहे. आणि दुसरं त्याच्यातल्या अडचणीची गोष्ट म्हणजे रमीसारखं ज्याला जुगार तुम्ही मानले गेलेले आणि त्याला तशा अधिकृतरित्या आपल्याकडे परवानगी नाही. ऑनलाईन समजा जे काही चालतं त्यांनी विविध ज्या पद्धतीनं परवानगी काढलेली ती गोष्ट वेगळी. म्हणजे तुम्ही या अशा जुगारी गोष्टीला तुम्ही प्रोत्साहन देत आहात प्रत्यक्ष स्वतः कृती करून. मी वैयक्तिक पातळीवरती कोणी जुगार खेळावा नाही खेळावा ज्याचा त्याचा प्रश्न मानतो. केव्हा तुम्ही तुमच्या दुसऱ्या कुठल्या जागेवर असाल किंवा ज्या ठिकाणी परवानगी आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही जुगार खेळा, तुम्ही दारू प्या, त्याचे लायसन असतात. तुम्हाला जे जे वैयक्तिक पातळीवरती करायचं आहे ते प्रत्येकानं करावं, या स्वतंत्रतावादी विचाराचा मी स्वतः आहे, आम्ही ते मान्य करतो. पण दुसरीकडून तुम्हाला सामाजिक पातळीवरच्या काही जबाबदाऱ्या आहेत किंवा तुम्ही असे लोकप्रतिनिधीमधून निवडून गेल्याच्यानंतर तुमच्यावरती जास्तीच्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही त्याच्यापासून सुटू शकत नाही, कारण की लोकप्रतिनिधी आहेत म्हणून तुम्हाला बाकीच्या गोष्टीतून सूट सवलती, त्याचे फायदे तुम्ही उपटत असता. जर तुम्हाला एकीकडून नाण्याची एक बाजू सगळे फायदे घ्यायचे आहेत लोकप्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून, सत्ताधारी म्हणून, तर दुसरीकडून तुम्हाला त्याच्यावरच्या जबाबदारीची पण जाणीव असली पाहिजे. तिथून तुम्हाला पळ काढता येत नाही कुठल्या परिस्थितीमध्ये. अगदी साधं घरातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा घरातलं कोणी वडीलधारी व्यक्ती असतं ज्याच्यावरती त्या घराची जबाबदारी असते, त्याला स्वतःच्याच घरातल्या दुसऱ्या लहान मुलासारखं वागता येत नाही, कारण की त्याच्यावर जबाबदारीची जाण, त्याला जबाबदारी असते त्याच्यावरती म्हणून.
त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये त्याला एक गांभीर्य पाळावं लागतं, कारण की तो घरचा करता धरता आहे म्हणून. इथं तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, लोकांच्याच पैशावर तुम्ही पोचले चाललेले आहात, आणि त्यावेळेस तुम्ही जर तिथं बसून अशी रमी खेळणार असाल तर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून राहायचा अधिकारच नाही. तुम्ही जनतेच्या हिताचे किती निर्णय घेता काय नाही ही तर महत्वाची गोष्ट आहेच आहे. तुम्ही जनतेच्या प्रश्नावरती काय आणि किती चर्चा करता. खरं तर सगळ्यात वाईट काय माहिती आहे का, की जनतेच्या प्रश्नावरती चर्चा व्हाव्यात म्हणून ही विधिमंडळ, संसद, ही सगळी सभागृह तयार केल्या गेली, आणि वस्तुतः तिथं गोंधळ, मारामाऱ्या, आरोप, गलिच्छ भाषा ह्याच्याशिवाय काहीच होत नाही. आज सर्वसामान्य लोकांमध्ये हे जे चित्र तयार झालेलं आहे की संसदचा म्हणजे आखाडा, अगदी दिल्लीमध्ये पण हेच झालेले. सोमवारपासून संसदेचं सत्र सुरू आहे, 3रा दिवस आहे. नुसता गर्दा, नुसता गोंधळ. किंवा महाराष्ट्रामध्ये हे पत्ते खेळत बसलेले. बरं, याच्यामध्ये एका पक्षाला दोष द्यावा, दुसऱ्याचं कौतुक करावं अशी काही परिस्थिती नाही. सगळ्यांमध्ये, किंवा मध्ये एकदा ते पॉर्न व्हिडिओ पाहत बसलेले होते, कर्नाटक विधिमंडळातली गोष्ट आहे. तिथले काही लोकप्रतिनिधी काय लावलंय हे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या विधिमंडळामध्ये मोबाईलच बंद करून टाक. पूर्ण त्या कॅम्पसमध्ये त्याला रेंज काहीच म्हणजे मोबाईल नकोच त्याच्या आतमध्ये. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तेच कशाला. आम्ही तर सर्वसामान्य छोट्या मोठ्या कार्यक्रमातही विनंती करतो की तुमचे मोबाईल बंद ठेवा किंवा मोबाईल बाजूला ठेवा. मंचावरून काही सादरीकरण होत आहे, कोणी बोलतं आहे, कोणी संगीत चालू आहे, किंवा कोणी काहीतरी सगळं हे चालू असताना तुम्ही तुमचं लक्ष जर मोबाईलमध्ये असेल तर उपयोग काय त्याचा. आणि सगळ्यात त्याच्यातला अजून दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ह्याची जाणीव नाही का की प्रत्यक्षामध्ये आपला समजा महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्र कसा प्रगतशील बनला पाहिजे, किंवा महाराष्ट्रामध्ये विकासाची दिशा कशी पकडली पाहिजे. मुंबईसारखं जगातलं एक मोठं आर्थिक केंद्र आहे आपल्या राज्यामध्ये. मग अशा वेळी तुमचं जर अशा पद्धतीची वागणूक असेल, तुमचं जर समजा तुम्हाला त्याचं गांभीर्यच नसेल, इतकी पण तुम्हाला विवेकाची चाड नसेल, तर तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल त्याला. म्हणून म्हणलं की तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून राहायचा अधिकारच नाही. त्याच्यावरची ही उसंत वाणी. इतुकी का जाते डोक्यामध्ये सत्ता, हातात ये पत्ता सभागृह आहे. मनोरंजनात काय पडे कमी, दिवसाचं रमी खेळती हे. माणिक हे मोती हुकमाचे एके, समस्यांचे धक्के जनतेला. लोक म्हणजे का वाटती जोकर, गुलाम नौकर यांच्यासाठी. राजकारणाचे झाले 3-13, रमीतील 13 पत्ते जणू. यांच्याच हातात सिक्वेन्स प्युअर, लावूनी जोकर रमी करी. कांत म्हणे डाव, पिसला पिसला, लोकांना डसला जागजागी, लोकांना डसला जागजागी. सर्वसामान्य लोकांची तीव्र प्रतिक्रिया का उमटते आहे. आजही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न साधे साधे प्रश्न सुटत नाही. महाराष्ट्रामध्ये गावोगावी आपण वीज पोहोचवली. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलाला शाळेमध्ये जाता यावं अशी व्यवस्था अजूनही आपण करू शकलेलो नाहीये. बारमाही रस्ते, जिथं जिथं मोठ्या वस्त्या आहेत किंवा किमान हे आहेत त्या ठिकाणी बाराही महिने चालू शकतील असे रस्ते आपण उभे करू शकलेलो नाही. कितीतरी असंख्य अडचणी आहेत, अजूनही कितीतरी आव्हानं आहेत. केलं ते सुद्धा चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी मिळून केलं. गेल्या 77-78 वर्षामध्ये स्वातंत्र्यापासून केलं, हे एक भाग झाला. दुसरीकडे करायची एवढी मोठी आव्हानं शिल्लक असताना तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, प्रत्यक्ष अधिवेशन चालू आहे, तुम्ही मंत्रिपदावरती बसलेले आहात, आणि तेव्हा जर तुमचं वर्तणूक अशी असेल तर ह्याच्यावरती लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटणारच ना. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी हे लक्षात ठेवावं, कारण की आता मुळात विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण असं राहिलेलंच नाही. आम्ही अशी मांडणी करतोय नव्यानं आता, कारण की सगळ्यांना सत्ता मिळालेली आहे, किंवा राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष. म्हणजे आज भारतामध्ये सत्ता नाही असा एकही पक्ष नाहीये. प्रत्येक पक्षाला केंद्रात राज्यात कमी जास्त आघाडी म्हणून, युती म्हणून प्रत्येकाला सत्तेचा वाटा मिळालेलाच आहे. प्रत्येकानं सत्तेचा अनुभव घेतलेलाच आहे, सत्ता राबवलेलीच आहे. त्याच्यामुळे हे सगळेच एका अर्थाने सत्ताधारी आहेत. जनताच फक्त विरोधी पक्षामध्ये गेली काय असं म्हणायची पाळी आहे, कारण की हे त्याच्याबद्दल बोलायला काहीच तयार नाही आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा निषेध. त्यांनी त्यांची विवेकबुद्धी हरवली असंच म्हणावं लागेल, आणि ती जर शाबूत असेल तर त्यांनी पहिले राजीनामा द्यावा. इथेच थांबूयात. धन्यवाद.